परिषद झाली विशाळगड रक्षण कृती समिती, त्याचे एक नाव मला माहीत नाही काय होतं त्यांचं, त्यांनी प्रेस घेतलेली आहे. त्यामध्ये त्यांनी पूर्वीचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्यावर तिने आक्षेप घेतलेला आहे. राहुल रेखावारांच्याकडे ज्यावेळी या सगळ्या भूमिका होत्या त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की काही न्यायालयीन प्रविष्ट बाबी आहेत. आता त्यामधल्या 6 प्रॉपर्टी या 6 जागा न्यायालयाच्या कक्षेत आहेत, पण उर्वरित सगळ्या अतिक्रमित होत्या आणि त्या पाडता आल्या असत्या. परंतु हे जे कृती समिती अध्यक्ष म्हणतात की त्यावेळच्या पालकमंत्र्यांच्या दबावामुळं कलेक्टर साहेबांनी तो कार्यक्रम किंवा तो निर्णय घेतला नाही. म्हणजे त्यावेळचे पालकमंत्री कोल्हापूरचे कोण होते, तर हे माजी पालकमंत्रीच होते. ही सुद्धा भूमिका त्यांची संशयास्पद आहे. या सगळ्यामध्ये कालचा जो प्रकार होता त्यामध्ये एक फोटो असाही पाहिला की आपल्या सगळ्यांचे कोल्हापूरकरांचे श्रद्धास्थान असणारे सन्मान्य खासदार छत्रपती शाहू महाराज हे कान धरून त्या सगळ्या समाजाच्या समोर उभे आहेत. खूप वाईट वाटलं, मनातनं यातना होत आहेत की एका विशिष्ट समाजासाठी तुम्ही मदत करायला गेलेला आहात. त्यामध्ये काही हिंदूंची सुद्धा घरं होती, तिथं सुद्धा पडझड झालेली होती, त्यांना मदत तुम्ही केली नाही. आज पेपरला बातमी आम्ही वाचली की अश्रूंचा बांध फुटला म्हणून. माजी पालकमंत्र्यांच्या समोर अश्रूंचा बांध फुटला म्हणून आज पेपरला बातमी आहे. 3 महिन्यापूर्वी ज्यावेळी जय श्रीरामची घोषणा दिली म्हणून शालेय विद्यार्थ्यांच्या बसेसवर दगडफेक केली आहे विशिष्ट समाजाच्या लोकांनी, त्यावेळी ती लहान मुलं ओक्साबोक्शी रडत होती. त्यावेळी तुम्हाला त्यांचे अश्रू दिसले नाहीत का? त्यांचे अश्रू पुसायला तुम्ही का नाही गेला? आणि आता तुम्ही गेला म्हणजे हे फक्त आणि फक्त राजकारण आणि मतासाठीची तुमची लाचारी यातून दिसून येते. मतासाठीची लाचारी. आणि हे मी म्हणत नाही, या MIMचे प्रमुख इम्तियाज जलील यांनी स्वतः एक व्हिडिओ रिलीज केलेला आहे. त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की माजी पालकमंत्री हे लोकसभेच्या वेळेस मुस्लिम समाजाची मतं घेण्यासाठी त्यांच्याकडे भीक मागत होते. हे मी म्हणत नाही, AIMचे इम्तियाजी जलील साहेब म्हणत आहेत. आणि मग तुमची ही सोयीस्कर भूमिका कशी आहे की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला त्यांची मतं पाहिजे होती म्हणून तुम्ही त्यांचे समर्थन, आता परत वेगळ्या समाजाला वेगळं करायचं आणि पुढं हे दिसतंय की विधानसभेच्या निवडणुका पुढे यायला लागलेल्या आहेत. म्हणून अशा पद्धतीच्या दंगली महाराष्ट्रभर व्हाव्यात, विशिष्ट समाजाची मतं आपल्याला मिळावीत. उत्तर दक्षिणमध्ये तर तुम्ही बघितलं, लोकसभेमध्ये एकदमच त्यांना त्यांच्या मनाविरुद्ध निकाल लागलेला आहे. आणि त्यामुळं अशा काही घटना घडवायच्या त्यांच्या डोक्यात आहे असं काहीसं दिसतंय. काल ते गेले, संचारबंदी असताना त्यांनी जाऊन हा सगळा प्रकार केला, हे सुद्धा निंदनीय असं मला वाटतं. आपण हे का गेले हे लक्षात घेणं गरजेचं आहे. महाराष्ट्रामध्ये जे आज आमचं महायुतीचं सरकार आहे ते अतिशय गतिमान सरकार आहे. गेल्या 2-2.5 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात राज्यामध्ये विकास होताना दिसतोय. आणि त्याचबरोबर नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पामध्ये अतिशय लोकप्रिय अशा योजना राज्य सरकारनं आता राज्यातल्या नागरिकांसाठी आणलेल्या आहेत. विशेषतः लाडकी बहीणसारखी योजना आहे, युवकांसाठी आहे, शेतकऱ्यांसाठी आहे, सर्वांसाठी. आणि त्यामुळं यांना पोटशूळ यांच्यामध्ये निर्माण झालेलं आहे असं काहीचं चित्र दिसतंय. झालेल्या या सगळ्या प्रकाराचं किंवा तोडफोडीचं मी काय समर्थन करत नाही, परंतु शिवभक्तांना हे अशा पद्धतीचं अतिक्रमण काढण्यासाठी आंदोलन करावं लागतंय हेच मुळात मला दुर्दैवी वाटते. आणि म्हणून मी प्रशासनाला आव्हान केलेलं आहे की त्वरित सर्वच्या सर्व अतिक्रमण कुठली असू देत ती निघाली पाहिजेत. आणि फक्त विशाळगड नाही, पन्हाळगडासह राज्यातल्या अन्य गडांवरती जे अतिक्रमण झाले असतील ती सुद्धा काढली गेली पाहिजेत. यासाठी माझा प्रयत्न असणार आहे. उद्या परवाच लगेच सन्मान्य मुख्यमंत्री, सन्मान्य दोन्ही उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, अजयदादा असतील, आमचे पर्यटन विभागाचे लोढा साहेब आहेत, या सगळ्यांना आम्ही हे निवेदन देणार आहोत की अशा पद्धतीची सगळी ही अतिक्रमणं ताबडतोब हटवली गेली पाहिजेत. नाहीतर हे अशा पद्धतीचे प्रकार
वारंवार आपल्याला कुठंतरी पाहायला मिळतील आणि याचा राजकीय फायदा घेण्याचं काम किंवा एक खोटा नरेटिव्ह सेट करण्याचं काम महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडी करू शकते. ज्या पद्धतीने लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एक खोटा नरेटिव्ह सेट केला की संविधान बदलणार म्हणून, एक खोटा नरेटिव्ह, एक खोटं आश्वासन लोकांना दिलं की खटाखट प्रत्येक महिन्याला 8,500 रुपये आम्ही देणार, महिलांची दिशाभूल केली. तर अशाच पद्धतीचं काहीसा नरेटिव्ह येणाऱ्या विधानसभेमध्ये निर्माण करण्यासाठी हे कोणत्याही स्तराला जाऊ शकतील काँग्रेसचे लोक, असं माझं म्हणणं आहे. आणि म्हणून या झालेल्या प्रकाराचा खरा सूत्रधार कोण, आता हे खरं संशयास्पद आहे. हे शिवभक्त आहेत, ते करतायत, परंतु पहिल्या दिवशी जे 21 लोक ताब्यात घेतले होते त्यामध्ये 13 लोक हे बावड्याचे होते. त्यामुळे या सगळ्याचा खूप मोठा संभ्रम निर्माण झालेला आहे. मी प्रशासनाला आणखीन एक विनंती करणार आहे की आज त्यांची मोठ्या प्रमाणात धरपकड चाललेली आहे. जे CCTV फुटेजमध्ये असतील निश्चित त्यांच्यावर कारवाई व्हावी, परंतु काही लोक जे तिथं नव्हते उपस्थित अशा लोकांना ताब्यात घेऊ नये. अशा चुकीची कलमं, खूप मोठी कलमं टाकून त्यांचं आयुष्य बर्बाद होऊ नये यासाठी मी प्रशासनाला आवाहन करणार आणि मी प्रयत्नही करणार आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या प्रकाराचा खरा सूत्रधार कोण आणि हे सगळं काय चाललं आहे याच्या खोलात जाऊन तपास करण्याची आवश्यकता आहे, अशी माझी भूमिका आहे. या संदर्भात आपल्याला काही प्रश्न विचारायचे असतील तर आपण. साहेब, विशाळगडावर अतिक्रमण होतं, मात्र जी मोडतोड, तोडफोड आणि जी